हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवूया आपण व्हेज पुलाव, मटर पुलाव. तर याच्यासाठी मी 1 वाटी असे मटर घेतलेले आहेत आणि 1 बटाटा घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो आणि थोडीशी गाजर घेतलेली आहे आणि कढीपत्ता, 1 तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 काळ्या मिऱ्या, लवंग 2-3, वेलची आणि जिरं आणि 6 जिरं. आणि हे वाटण जे आहे ते मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहे, कारण आपण तिखट मसाला टाकणार नाही आहेत म्हणून आपण हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. तर चला आता तुम्हाला व्हेज पुलाव, मटर पुलाव बनवून दाखवते. आता आपला कुकर गरम झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये 2 मोठे चमचे असे तेल टाकणार आहेत. आता जे खडे मसाले आहेत ना ते टाकून घेऊया. पहिला 1 तेजपत्ता, आणि हे कांदा आहे आपण टाकून घेऊया. कांदा, कढीपत्ता टाकून घेऊया. आता कांदा थोडासा आपण भाजून घेतलाय, थोडासा लालसर झाला की आपण हे जे गाजर आहे हे टाकणार आहेत आणि टोमॅटो हे पण टाकणार, टोमॅटो आणि 1 बटाटा कापलेला मीडियम आकाराचा तो पण टाकणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये चांगलं हे परतून घ्यायचं. फ्राय झालं ना तेलामध्ये. आता हे थोडंसं भाजलं आहे, तेलामध्ये फ्राय झालं आहे. तर आपण हे जे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची वाटून घेतलेलं आहे ना पेस्ट ती टाकूया. आता हे जे मटर आहे ते टाकणार आहे. मटर टाकल्यावर थोडीशी आपण 1 मोठा चम्मच थोडीशी दही टाकूया. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर दही टाकल्यावर टेस्ट छान येतो. तुम्ही बघू शकता आता किती छान वाटतं, हे कलर किती छान आलाय बघा. आता थोडासा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच फक्त. आता तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलंय. फक्त 1 सेकंडला असं मिक्स करून, आणि हे 1 वाटी मोठे 1 वाटी मी तांदूळ 10 मिनटं फक्त घरातले तांदूळ आहेत, 10 मिनटं भिजत घातले होते. तर ते भिजवून धुवून स्वच्छ आणि यात टाकणार आहे. मिक्स करायचं याला चांगलं. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. छोटे 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि मीठ टाकल्यावर 1 ते 1.5 ग्लास पाणी. इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. बारीक तांदूळ आहेत घरचे म्हणून. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. भात मस्त असं भिजवल्यावर तांदूळ चांगला मोकळा होतो, भात एकदम छान. बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय कलर. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरून. सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण कुकर लावणार आहे आणि याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता मी कुकर लावला, याला आपण आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही आमचा पुलाव कसा झालेला आहे. असा आमचा पुलाव झालेला आहे, एकदम मस्त. वाव, किती छान खुशबू येते, सुगंध येते. बघू शकता तुम्ही आमचा पुलाव कसा झालेला आहे. तो छान असा मस्त सुटसुटीत एकदम मोकळा झालेला आहे पुलाव. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता आपला मटर पुलाव रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही कसं झालेला आहे. तर आता तुम्ही कमेंट्स करून सांगा मला कसं झालेला आहे तो, म्हणजे कशी वाटली माझी रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट्स पण करा. मला सांगा कसं वाटली माझी रेसिपी ती तुम्हाला.